हाय हॅलो. आता आपण मळ्यात आलेलो आहे आणि आमच्या काकांनी आज मोटर चालू केलेली आहे. काय ऊसाव पाणी सोडलं असेल न तर मका भिजत असत्यान. चला तर काका रोल्ड आहे आणि हा काय मका माझ्यावाली चांगली अशी उगवलेली आहे आणि हिला कालच भिजवली होती. आणि चला तर तुम्हाला कांद जातो भिजवलेलं कांद आणि गव्हाचं रान. काका रोल्डाच उभे आहेत, जाऊ त्यांच्याकडं. आणि चितनला पण भरपूर असा माल लागला, आकड्याच्या आकडे चितनला काढून ठेवावं. आणि तिचा वाली जोड्या आली तरी तिचा द्यायची नाही थोड्या आपल्याला, तिचा लागतातच कारल्या फिरल्यात टाकायला. हे मामांचं कांद काल आलं पण काल काय मामाने लोटर नाही मारला. काय ऊस पाणी सोडून मामा ऊस भिजून गेला असत्यानं घरी. आज येतात. चला तर ती आल्यात ती त्यांचं काम करणारच आहेत मामा. आपण आपलं काम करूया, मळ्यात जाऊया येडा मारायचा गावाला. येडा मारून झाल्यावर आपण घरी येऊ, जेवण करून मस्तपैकी कामावर जाऊया. चला आलो काकांपाशी. तर काकांपाशी कायच गप्पा मारू. चला तर आपण आता मळ्यात आलेलो आहे गव्हाच्या रानापाशी जवळ. आता काका तिकडं गव्हात बुजावतात. काकांचं पण थोडंच राहिले गव्हात भिजून झालं. काका मग मोटर बंद करून काका बोंडेवाडी जातात पेपर आणून. मामाच्या कांद्याला चांगले ढेंगळे निघालेत आणि कांद पण असं काढायला आलेत. मामांनी लवकरच्या लवकर हे कांद काढून काटून पाठवून द्यावं आणि ह्याला लगेच लोटर मारून घ्यावं. रान निर्मळ होईल आणि लोटर मारल्यावर ह्यात गहू पेरून टाकावं. आता काय मामाच्या मनात आहे, गहू पेरायचा का काय पेरायचं काय माहीत, का कांद परत लावायचे काय माहीत. ती मामाची इच्छा, आपली कुठं तेव्हा इच्छा. चला तर आज मामा येणार आहेत. मामाले आपण मामांबरोबर बोलूया काय पेरणार आहे ह्या रानात काय नाही, नाही का. चला तुम्हाला गहू धावतो. चला बघा, हे गव्हाचं रान 2-3 दिवस झालं गहू पेरला होता आणि पेरल्यावर दुसऱ्या दिवशी लगेच आपण भिजून घेतलं सारं फिरवून आणि असा उगवलेला आहे बघा. उगवतो बारका बारका उगवलाय. तर तुम्हाला धावतो उगवलेला. हो का तिकडं पण असं बारीक 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 उगवत आलेला आहे. चांगला गहू उगवलाय. आता आपण कांद्याकडे जाऊया, कांद्याच्या रानात. चला तर कशी आपलं गरवी कांदा हे कालच भिजून घेतले आणि तिकडली मका पण पडली कालच भिजून घेतलेली आहे. आणि चुलत्यांनी काल ही मका भिजून घेतली नाही का. आणि इथं असे कांदा कोणतरी काढून टाकलेले, कोणतरी खोड्या करते रानात, कांदा काढून टाकते. काय मिळतं काय माहिती कोणाला खोड्या करून. जाऊ द्या मग करू द्या, किती करायचं तेवढं करू द्या खोड्या.
आणि हे बघा आमच्या बप्पूंचं रान, म्हणजे चुलत्याचंच. त्यांनी पण हळवी कांदा होतात, हळवी कांद्याला लोटर मारलेला आहे. ह्या तुकड्यात ह्याला गहू करायचा आहे. हे पहा, माईंनी असे असे कांदे काढून ठेवलेले आहेत खायला आपल्याला घरी त्यांना. आणि कांदा काढलेलं इथं आणून बाहेर डिक करणार आहेत आणि काटून पिशव्या भरून घरी नेणार आहेत त्यांना खायला. हत्ती गवताव पाणी सोडलेले आणि गवताव पाणी सोडून काका घरी गेले. आणि तसंच आता गाडी घेऊन पेपर आणायला जातात. पेपर घेऊन आल्यावर परत रानात येतात. किती झाले भिजून किती नाही ते येडा मारतात. आणि भिजून झालं असलं तर मोटर बंद करून टाकतात. मोटर बंद करून जातात आपल्या घरी जाऊन आराम करताना बसतात पेपर वाचत. मग पेपर वाचून झाल्यावर परत रानात येतात आणि येडा मारायला. काका बहुतेक पेपरच आणायला गेले असतात गाडी घेऊन. आपण जाऊया घरी, आहेत का काय बघूया काका घरी. चला तर आपण आता काकांकडे जाऊया घरी, आहेत का काय पेपर आणायला गेले काय. बाबू गेला असून दुधाची गाडी घेऊन टमटम दुधाच्या गाडीवर. आता घरी काकी आणि काका असतात. काका पण गेलं असतात पेपर आणाय. चला तर बघूया काका आहेत का घरी. कशा गाया लाईनवर थांबलेत उभे. बघा चारा खाती ही छोटी छोटी पिल्लं. आणि खेळ गाडा गुरांना गावात ठेवता. बघा हे कांदा रानातलं काढून आणून हळवी कांदा होतं पार नासून गेलेले आहेत. मळ्यात गेलं तर मळ्यात येडा माराय. गहू उगावला का काय बघाय. उगावला चांगला. चला तर आता आपण घरी आलो आणि जेवण करून थोड्या वेळाने कामात जाऊया. व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओ लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.